शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये नव्यानेच प्रवेश केलेले माजी सहकार मंत्री जयप्रकाश मुंदडा यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील जय भवानी शिक्षण प्रसारण मंडळाचे अध्यक्ष असलेले माजी सहकार मंत्री जयप्रकाश मुंदडा यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या समर्थकांनी आणि महाविद्यालयाच्या वतीनं विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमामध्ये लाडू तुला, वृक्षारोपण आणि इतर समाज उपयोगी उपक्रम राबवून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांनी मुंदडा यांना सन्मानित केलं। शिंदे सेनेमध्ये प्रवेश केल्यानंतरचा हा त्यांचा पहिला वाढदिवस असल्यानं कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्साह होता। माजी मंत्री माननीय जयप्रकाशजी मुंदडा साहेब यांचा वाढदिवस आहे आणि आज वाढदिवस योगानंद स्वामी कॉलेजला खूप मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आलेला आहे। या वाढदिवसानिमित्त आणि 75वा वाढदिवस आहे, अमृत महोत्सवी निमित्त मी माननीय मुंदडा साहेब यांना सर्व जनतेतर्फे हार्दिक शुभेच्छा देतो। त्यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देतो आणि त्यांच्याकडून आपण काय शिकावं, आता जी आमची चर्चा झालेली आहे किंवा जे काही आता काही वक्त्यांचं जे भाषण झाले त्याच्यामधून असं निष्कर्ष निघाला की त्यांचा जो स्वभाव आहे तो स्वभाव त्यांच्याकडून आपण शिकायला पाहिजे की बाबा सहनशीलता आणि पॉझिटिव्ह कसं राहायचं। त्याचबरोबर दीर्घायुष्याचं रहस्य काय आहे असं जर आपण जगामध्ये विचारलं, आज दोनच गोष्टी आहेत की दीर्घायुष्य कसं जगायचं आणि आयुष्य कसं जगायचं आणि पॉझिटिव्ह कसं राहायचं, ते आम्हाला त्यांच्याकडून शिकायचं आहे। आणि त्यांनी जे सहनशीलता आणि पॉझिटिव्ह वागलेले आहे तेच आम्ही गुणधर्म आमच्या अंगी बाळगावे। या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी तोच गुणधर्म घ्यावा। परत एकदा त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो, अमृत महोत्सवी त्यांना शुभेच्छा देतो। आणि त्यांचा आणखी एक गुणधर्म राहिलेला आहे सांगायचा, तो म्हणजे ते कधी वादविवाद करत नाहीत। आणि दीर्घायुष्याचं पूर्ण जगामध्ये जे निष्कर्ष निघालेला अभ्यास झालेला आहे की जो कोणी वादविवाद करत नाही त्यांना दीर्घायुष्य लाभतं, नाहीतर आपण छोट्या छोट्या गोष्टीला वादविवाद घालतो। माननीय मुंदडा साहेब असं वादविवाद कधीच घालत नाहीत, कोणाचेही कामं ते त्या क्षणी करत असतात। म्हणून त्यांना परत एकदा दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।